बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। डेअरी किंवा दूधवाल्याकडून आपण बऱ्याच वेळा चिकाचे दूध घेऊन घरी खरवस बनवतो। खरवस न बिघडता अगदी बाजारासारखा कसा बनवायचा, दुधाचे किती प्रमाण घ्यायचे, सगळे साहित्य मिसळल्यावर ते का गाळून घ्यायचे, असे अनेक टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। चिकाचे दूध फ्रीझरमध्ये महिनाभर सुद्धा चांगले टिकते। जेव्हा खरवस बनवायचा असेल तेव्हा त्याला फ्रीझरमधून काढून बर्फ वितळूसपर्यंत थांबायचे। हे अर्धा लिटर चिकाचे दूध आहे। चिकाचे दूध हे किती दाट आहे त्यावरती त्यामध्ये किती दूध घालायचे हे ठरवायचे। इथे दाखवल्याप्रमाणे चिकाचे दूध जर दाट असेल तर अर्धा लिटर चिकाच्या दुधाला अर्धा लिटर म्हशीचे दूध घालायचे। इथे अर्धा लिटर निरसं दूध वापरत आहे। निरसं दूध म्हणजे न तापवलेले। जर तापवलेले दूध वापरणार असाल तर दूध पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला आणून मग वापरायचे। त्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर पण करू शकता। हा कप 250 ml चा आहे। पूर्ण कप उलटा करून जर गूळ घातला तर दूध हे सांडू शकते, म्हणून मी चमच्याचा वापर करत आहे। चमच्याने हलवत गूळ हा विरघळवून घ्यायचा। जर एखादा गुळाचा खडा असेल तो बोटाने दाबून घ्यायचा, म्हणजे तो लगेच विरघळेल। गूळ आता विरघळला आहे। दुधाची चव बघायची आणि मग आवडीनुसार गूळ ॲडजस्ट करायचा। आता एका गाळणीमधून हे मिश्रण काढून घ्यायचे। गुळामध्ये कधी कधी बारीक खडे असू शकतात। गाळून घेतल्यामुळे खडे हे वेगळे होतात व आपला खरवस हा करकरणार नाही। पाव चमचा वेलची जायफळ पूड टाकायची, म्हणजे मस्त सुगंध येईल। वेलची जायफळ पूड कशी बनवायची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ती नक्की बघा। गूळ घातल्यामुळे खरवसला हा चॉकलेटी कलर आला आहे। तुम्ही जर साखर वापरली तर त्याला पांढरा कलर येईल। आता 1 चमचा खसखस घालायची। आता आपण हे खरवस वाफवून घेणार आहोत, तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवले आहे। पाणी उकळले की त्यावरती एक चाळण ठेवायची आणि मग आपले खरवसचे पातेले ठेवायचे। आता एक ताट झाकून 20 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे। तुम्ही जर कुकरमध्ये वाफवून घेणार असाल तर कुकरची शिट्टी काढायची। 20 मिनिटं झाली आहेत। खरवस तयार आहे का हे चेक करूयात। खरवसमध्ये चाकू घालून बघायचा। जर चाकू स्वच्छ निघाला तर आपले खरवस हे तयार आहे असे समजायचे। खरवस पूर्ण गार झाल्यावर मी फ्रीजमध्ये ठेवला होता। आता खरवसच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या। हा खरवस खायला खूपच टेस्टी लागतो, तर तुम्ही सुद्धा हा खरवस नक्की करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।